ज्या दिवशी भाज्या आणल्या ना त्या दिवशीचा जो आनंद असतो ना माझा तो खूप असतो. पण तेवढाच तो पसारा आवरायला तेवढाच तो मी आळस येतो मला. पण तो आवरून झाल्याच्या नंतर ना जे काही मला जी फिलिंग येते ना फ्रीजमधली तर ती काय विचारण्याचीच नसते. तर अशाच प्रकारे मग सगळं भाज्या आणल्याच्या नंतर त्या ज्या काय मी निवडून धुवून स्वच्छ करून जिथल्या तिथे ठेवल्या ना तर मग तर काय मग माझा आनंदच गगनात मावत नाही. सो तर असं मी आदल्या दिवशी ज्या काही भाज्या आणल्या होत्या ना त्या सगळ्या नीट क्लीन करून वगैरे जिथल्या तिथे ज्या ज्या ठिकाणी जिथे ठेवायच्या असतात त्या मी प्रॉपर ठेवून टाकते जेणेकरून त्या मॅसिंग होऊ नये म्हणून. सो तर कढीपत्ताही धुवून वगैरे वगैरे मस्त त्याला असं मस्त सुकवून ठेवला आहे डब्यात. आणि मस्त गाजरचा हलवा बनवायला घेतला संध्याकाळी. कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं ना जो काही गाजरचा हलवा आधी बनवला होता तर तो शुगर फ्रीमुळे माझा थोडा बिघडला. त्यानंतर गाजरचा हलवा आईला सुद्धा नेला आणि मस्त तिने तो एन्जॉय केला. तिला खूप आवडला. तर आम्ही ॲक्च्युली चाललो आहे जत्रेला. माघी गणेश जयंती उत्सव निमित्ताने आम्ही त्या जत्रेलाच जाणार आहे. आणि 10 दिवसाचं असतं तर उद्या 10वा दिवस आहे म्हणून आज 9व्या दिवशीच आम्ही निघालो. कारण की मग उद्या तर काही खूप गर्दी असणार आहे आणि मम्मी खूप 15 दिवसानंतर बाहेर निघणार आहे. कारण ती ॲडमिट होती. तुम्हाला मी सांगितलं होतं ना आम्ही थोडंसं काहीतरी फेस करतोय. तर हेच फेस केलं आम्ही की ती ॲडमिट होती आणि आम्हाला खूप म्हणजे बोलताना टेन्शन आलं होतं. तिचं श्वास म्हणजे ब्रिदिंग जी आहे ती कमी झाली होती. तर त्यामुळे तिला ॲडमिट करावं लागलं. आज 15 दिवसानंतर ती निघाली. ॲक्च्युली जत्रेत नेणं पण चुकीचं आहे पण तीच म्हणाली मी येते. मी सहज विचारलं पण ती म्हणाली येते. म्हणजे चल तेवढंच फ्रेश हवा मिळेल. तर इथे मी बघते ना स्टेशनला खूप दिवसांनी आली लीप आली आमच्या इथे तर मला खूप आनंद झाला. आणि हे असं आम्हाला दर्शन मिळालं. आरतीच्याच वेळेवर आम्ही नक्की पोहोचलो तिकडे आणि खूप म्हणजे भारी वाटलं मला. मला असं वाटलं की अरे बापरे मला आरती मिळाली आणि खूप आनंद झाला. मी खूप मोठी भक्त आहे त्यांची. मला खूप आवडतात गणपती बाप्पा. आणि मम्मी पण खुश झाली. आम्हाला आरती मिळाली म्हणजे म्हणून आम्ही खुश झालो खूप. त्यानंतर मग असं जत्रेमध्ये शिरलो आणि ही तुफान गर्दी होते. त्या गर्दीमध्ये पण सगळेजण कसं खूप म्हणजे हौशीने घेत होते कारण की ते खूप अट्रॅक्ट आहेत. जसं हे मला खूप आवडलं तर मी हे रेड कलरमध्ये आणि एक व्हाईट कलरमध्ये घेतलं. असं कुठलं फंक्शन असेल तर घालता येतं. त्याच्यानंतर मग मम्मीने असे प्लेट्स वगैरे घेतलं. म्हणजे आम्ही सगळीकडे हळूहळू एक एक ठिकाणी विजिट देत गेलो आणि सगळं बघत असं गेलो. आम्ही पूर्ण जत्रा फिरलो नाही कारण मम्मीला होणार नव्हतं आणि त्या भीतीमुळे मला असं वाटलं नको त्रास व्हायला म्हणून आम्ही म्हणजे बोलतो ना म्हणजे 2-3 स्टॉल बघून आम्ही थोडं रिटर्न आलो. तर इथे मी पापड वगैरे पण घेतले. खूप सुंदर होतं. हे ज्या मूर्त्या वगैरे असतात ना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात मला. आणि पण मी घेतल्या तर नाही पण असं आपण बघत गेलं की कसं ना विंडो शॉपिंग पण होते ॲक्च्युली तशी तर. आणि खूप मजा